मुलगी सुलक्षणी आहे हो. अंगठ्या परीस दुसरे बोट मोठे आहे. सगळं सोडून पायाकडे बरी लक्ष गेलं तुमचं. ताक घुसळ घुसळ साऱ्या घराला विसळ, तुझ्या मायेन मायेन दिव्यासारखी उजळ. देवीला रक्त लागतं. मी सुद्धा यापुढे मुक्या जनावरांचा बळी देणार नाही. देवीचा कोप होईल, लक्षात ठेवा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. वाचवा मला. मी जिवंत असेपर्यंत तुला कोणी स्पर्श सुद्धा करू शकणार नाही. पंचक्रोशीतले सगळे ब्राह्मण आपल्या घरावर बहिष्कार टाकायचं म्हणताय. तो रांडेचा उपाध्याय, तो ह्या सगळ्यांचा म्होरक्या. अजूनही घरामध्ये विधवा सून सवळी न करता बसवून ठेवलेत, त्याचं काय? भोगून सवरून पोट वर आले की तोंडात शेण घालून गावात धिंड काढायच मोकळे. दादांना काय हवं नको ते बघतील काय त्यांना हवंय ते. उमा तुझं आवडते हे ठाऊक आहे हो मला. वर्षासनाचा हक्क काढून घ्या आणि त्या उमाच पहिली बुडकी करा. इथे येऊन या घरातल्या सुनेशी बोलत उभं राहिला तुला शरम नाही वाटत? अरे उमा काकूशी कुठल्याही पुरुषांनी बोलायचं नाही, मान वर करून बघायचं देखील नाही. का 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 का? फलशोधनाच्या रात्री खोलीत नवऱ्याबरोबर काय काय करतात ग काकू? ये, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.